व्याख्यान केलं. मी कोण बोलणार? बोलविता धणी वेगळाची म्हणजे परमात्मा असं म्हणून घ्यावं. म्हणा म्हणजे दुसऱ्याला नाही सांगायचं. आपण आपल्याला सांगायचं म्हणजे कर्तृत्वाची हानी होते. दुसऱ्याला सांगताना एक नवीन अभिमान जागा होत राहतो. आज ते एक नम्रतेचा एक तो वेगळा प्रकार आहे. मी कोण करणार, त्यांनी करून घेतलं हे सांगताना सुद्धा मग त्यांनी माझ्याचकडून का करून घेतलं? त्या दुसरे उपलब्ध नव्हते का? असा एक अहंकार व्हायची वेळ येते. अहंकाराकडून बचाव व्हायला पाहिजे आपला. याच्यासाठी सावधच राहा. आपल्याला पटवीत राहावं. हृदयस्थ परमात्म्याची ताकद वापरली जाते आहे. अरे अन्न सुद्धा खाण्याची क्रिया मला करणे शक्य नाहीये, पचवण्याची नाहीये. हे सगळं पदोपदे आपण आपल्याला पटवीत राहायचं. हृदयस्थ परमात्मा हे सर्व करतो आहे म्हणून एक देश सांगितला तो हृदय. काही कुठे बाहेर भटकू नका त्याच्या साधनेसाठी, उपासनेसाठी. आपल्या इथेच आहे. पंढरपुरालाच जावं म्हणजे विठोबाची उपासना होईल असं काही नाहीये. आणि म्हणून तीर्थक्षेत्रांचा आग्रह धरण्याचं प्रयोजन नाही असं पर्यायाने श्रुती सांगते. हृदय कमलाचा उल्लेख ज्या अर्थी केला आहे त्या अर्थी आपण आपल्याच एवढ्या या व्यक्तित्वातच ही सगळी उपासना मांडू शकतो. आणि अशी उपासना इथे मांडायची. हृदय कमल अत्यंत सूक्ष्म आहे. त्या हृदय कमलामध्ये आकाश आहे. आकाश हा परमात्मा वाचक शब्द आहे. आणि त्याच्याशी चित्तवृत्तीला जडवून जर आपण साधना केली तर ही साधना मंदाधिकाऱ्यासाठी सोपी आहे. आणि अशा ह्या सोप्या साधनेतून जावं. पृथ्वी, स्वर्ग, अग्नी, वायू, सूर्य, चंद्र, विद्युत, नक्षत्रे सर्व काम अशी श्रुती बोलते. कामा ये हृदय स्थिता. हा सर्व काम म्हणजे इच्छा, वासना इत्यादी सगळे प्रकार हे सर्व हृदयातच राहतात. त्या परमात्मा असणारं जे हृदय असं स्थान, त्या हृदय स्थानात हे सर्व काही आहे. ह्या हृदयातच हे सर्व स्थित आहे. हे शरीर सगळ्या विकारांनी, 6 विकारांनी ग्रस्त होता होता हे नष्टही पण होईल. पण हे हृदयाकाश नष्ट होत नाही. कसा त्याला दृष्टांत आहे? कालचा दृष्टांत पुन्हा वेगळ्या संदर्भाने म्हणू. घट फुटला. काल वेगळ्या संदर्भात होता दृष्टांत, आज वेगळ्या संदर्भाने आहे. घट फुटला तरी त्यातल्या आतल्या आकाशाला काही भंग नाही. आकाशाला कोणताच आघात पोहोचत नाही. ते जसं ज्या तसंच राहतं, अबाधितच राहतं. असं शरीराचा घात जरी झाला, नष्ट ते झालं तरी हृदयाकाश हे जसंच्या तसंच अबाधित राहणार आहे. शरीराबरोबर हृदयाकाशाचा आणि पर्यायाने परमात्म्याचा हा कोणत्याही प्रकारचा इथे नाश संभवत नाही असं सांगितलंय. घटभंगाचं उदाहरण त्या ठिकाणी लिहिलंच आहे. ही आत्मवस्तू या हृदयात आहे. हे हृदयाकाशच आत्मवस्तू आहे व हृदयाकाशात आत्मवस्तू आहे. ह्या हृदयाकाशाला गुहा म्हटलंय अन्य उपनिषदांनी. तो संदर्भही पाहायला तरी काही हरकत नाही. याप्रमाणे त्या हृदयाकाशाशी म्हणजे हृदयस्थ परमात्म्याशी आपण आपला संबंध जर जोडून ठेवला तर शरीर नाशाबरोबर आपलाही नाश नाही असा अनुभव यायला काही अडचण जाणार नाही. ते भूकंप जेव्हा होतो त्यावेळेला हे घर भिंती सगळं असे हादरतात. जास्त तीव्र असेल तो भूकंप तर काही छप्र पडतात, भिंती कोसळतात, असं झाडं बिडं काही काही बिघडतं. अशा वेळेला घरात असलेले माणसं भराभरा बाहेर जातात आणि भूकंपाने जे आघात त्या घराच्या भिंतीवर, छपरावर येतात ते घरातून बाहेर जे जाऊन बसले आहेत त्यांना पोहोचत नाहीत.
ते त्याच्यापासून अलिप्त होतात. पडणाऱ्या घरापासून जो अलिप्त झाला त्याला पडणाऱ्या घराचा त्रास पोहोचत नाही, कारण त्यांनी त्या मोकळ्या मैदानाचा आश्रय केलाय. आता याप्रमाणे हे शरीर आहे, या शरीरापासून अलिप्तता जर धारण केली तर शरीर नाशाबरोबर हृदयस्थ जो चैतन्य भाग याचा नाश होत नाही, त्याला त्याचे आघात पोहोचत नाही. हे शरीर मरताना पडतं तीच वेळ यायला पाहिजे असं नाही. अभ्यासाच्या साहाय्याने आत्ताच शरीरापासून जर अलिप्तता घेतली तर शरीर माध्यमाने होणाऱ्या सर्व दुःखांपासून आपण जागृती, स्वप्न, सुषुप्ती सर्व अवस्थांमध्ये आयुष्यभर मोकळे राहू शकतो. असे त्रासरहित दशा आपल्याला प्राप्त होते. हृदयस्थ आकाशात परमात्म्याचं वास्तव्य. हृदयस्थ आकाशच पर्यायाने परमात्मा. याच्या आश्रयाला जे जाऊन बसले त्यांचा शरीराशी संबंध विच्छेद होतो, आणि असा विच्छेद झाला असताना प्रापंचिक पीडेपासून तो मुक्त होतो. प्रयाण काले पिच माम ये विदुर. काय प्रयाण काले पिच मान ये विदुर युक्त चेतसा. ते प्रयाण प्रसंगी सुद्धा हे निश्चल दशेमध्ये राहणारे असतात. येषा ब्राह्मी स्थितीस पार्थ नैनाम प्राप्य विमुह्यति स्थित्वा यामंतकालेपि ब्रह्मनिर्वाण मृच्छति. अंतकालाच्या प्रसंगी सुद्धा आधीच ब्राह्मी स्थितीत जाऊन पोहोचलेला असा अमर्त्य भावातच अबाधित राहणारा होतो. कुठलीही विकलता प्राप्त होत नाही. म्हणून हृदयाच्या ठिकाणी ईश्वराची भावना करावी आणि हृदयस्थ परमात्म्याला पाहण्याचा अभ्यास करावा. काय डोळे मिटणे याचा अर्थ आतमध्ये पाहणे आहे, म्हणजे विषय प्रपंच न पाहण्याचा प्रयोग म्हणजे डोळे मिटणे आहे. उघड्या डोळ्याने अभ्यास होतो, पण त्याला त्याचा त्रास होतो, त्याने ते मिटावे, म्हणजे बाहेरचे आघात बरेचसे येत नाही. हृदयस्थ परमात्म्याचा ध्यान चिंतनाचा अभ्यास करावा. अभ्यास करतानाचा दुसरा उपाय सांगितलाय. शरीर हे ब्रह्मवस्तूपासून निर्माण झालंय, म्हणून ब्रह्माचं कार्य आहे हे शरीर. कार्य जड असतं, कार्य विनाशी असतं, त्याचा कारणात लय होतो. हे कार्याचे धर्म भराभर आठवून घ्यावे. शरीर हे ब्रह्मवस्तूचं कार्य आहे असं एक लक्षात घेतल्यावर मग काय करायचं. हे जड आहे, नाशिवंत आहे, कसंही असो, पण ह्याच शरीरामध्ये ब्रह्मप्राप्ती करून घ्यायचं करायची सोय आहे. जिथे ब्रह्मप्राप्ती होते, ब्रह्माचा लाभ ज्या शरीरात होतो, त्या या शरीराला ह्या उपनिषदाने ब्रह्मपुर असं म्हटलं आहे. जिथे ब्रह्म राहतं, प्राप्त होतं, असं हे स्थान ते ब्रह्मपुर आहे. ह्या हृदयस्थ आत्म्याशी आता ज्याने संबंध जोडला आणि त्याच्या बाह्य प्रपंचाशी संबंध तोडला, तो आत्मवान होणारा पुरुष आहे. तो शोकमुक्त होतो. अशी शोकमुक्ती या अभ्यासाने करायची आहे. हे त्याला बाकीचे लौकिक फलांचा पण लाभ होतो, आणि तो लाभ म्हणजे त्याला जर वाटलं पितृलोकी जावं तर त्याला त्या लोकाचा लाभ आहे. मातृलोक आहे, भ्रातृलोक आहे, स्वश्रुलोक आहे, सखी लोक आहे. स्वश्रू म्हणजे भगिनी, बहीण. सखी म्हणजे मैत्रीण, गंधमाल्य असाही लोक आहे. अन्नपान नावाचा लोक आहे, गीतवादित्र लोक आहे, स्त्री लोक आहे. ज्याची इच्छा ह्या आत्मा लाभ झालेला होईल त्याला त्याचा लाभ होतो. पण अशी इच्छा होईल का? होत या कोणत्याही लोकाला जाण्याची आता इच्छा होईल का? हे सांगण्याचं कारण त्याला सर्व लाभ होण्याची पात्रता प्राप्त झालेली आहे. परंतु याचं सर्व अनर्थक्य ज्याला कळलं आहे, वैयर्थ्य ज्याला कळलं आहे, म्हणजे हे अनर्थकारी आहे असं समजलं, हे व्यर्थ आहेत असं ज्याला कळलं, तो पुरुष या कोणत्याच लोकाची अपेक्षा करणार नाही. हे सर्व मान्य आहे. पण जर केली, करील का?
शेष प्रारब्ध असेल तर कदाचित करील, आणि ते प्रारब्धही उरलेलं नसेल तर करणार नाही. तो त्याच्या क्रियमाणाचा विषय असणार नाही, कदाचित प्रारब्धाचा असेल. आणि म्हणून श्रुतीने सगळे पर्याय विचारात घेतलेले आहे. नाहीतर ह्या ब्रह्मसंस्था जो झाला, आत्मलाभ ज्याला झाला, त्याच्यासाठी या लोकांची कामना असेल असं असण्याचं कारण नाही. पण श्रुतीने सर्व पर्याय जमेस धरून वचन लिहिलेलं आहे. हृदयाची व्युत्पत्ती आत्ता सांगितली. त्या वस्तूशी ही संपूर्ण प्रजा रोज संपन्न होत असते. तिथे जाऊन त्याच्या संपर्कात जवळीकेत असते. मगाशी विषय झाला तो सत्संपन्न होतो. आज्ञाकालीन असेल परत फिरतो, ज्ञाता असेल परत फिरण्याची गोष्ट संपून गेलेली असते. विषयाचं अधिक खुलासेवार विवेचन 6व्या अध्यायात आपण दुपारपासून करणार. ब्रह्माचे सत्य हे नाव आहे. ब्रह्माला सत्य हे नाव आहे असं 8वा अध्याय म्हणतो. आणि या सत्याचा ज्याने अवलंब केला त्याला अमृताचा लाभ होतो, त्याला अभयाचा लाभ होतो, तो मर्त्य दशेमधून मुक्त होतो. सत्य शब्दाची पण व्युत्पत्ती दिली आहे, आपल्या या पुस्तिकेत लिहिलेली आहे. मी त्याच्यात काही आता वेळ घालवित नाही. आत्म्याला कोणताही परिच्छेद नाही, म्हणून परिच्छेद युक्त असलेल्या ह्या संपूर्ण सृष्टीला, संसाराला परिच्छेद शून्य ब्रह्माशी जोडणारा तोच सेतू आहे. सेतू म्हणजे पूल. एका गोष्टीला दुसऱ्या गोष्टीशी जोडणारा जो दुवा तो सेतू आहे. असा हा आत्माच त्याचा सेतू आहे. म्हणून आत्म्याचा आश्रय केलेला प्रपंचाच्या या क्षेत्रामधून प्रपंचरहित क्षेत्रात प्रविष्ट होतो. या काठावरून त्या काठावर जातो, एका क्षेत्रातून दुसऱ्या क्षेत्रात जातो. असंच जड दुःखरूप क्षेत्रातून सच्चिदानंद क्षेत्रात प्रवेश व्हायचा असेल तर दोन्हीला जोडणारा एक दुवा पाहिजे. तो दुवा स्वतः आत्माच आहे, त्याच्याशिवाय दुसरा कोणताच सेतू नाही. म्हणून या सेतूचा आत्म्याचाच साधन म्हणून अवलंब करावा. आत्मचिंतनातच राहावं म्हणजे आत्म्याचा अवलंब केला असा अर्थ होतो. आणि हाच अवलंब, हाच आश्रय, आधार आपल्याला या क्षेत्रातून काढून प्रपंचरहित क्षेत्रात, आनंदाच्या क्षेत्रात घेऊन जाणारा होईल. दुसरा कोणी नेत नाही. आत्मक्षेत्रात आपल्याला आत्म्याच्याच साह्याने प्रवेश करायचा आहे. यानंतरचा आपल्या दृष्टीने अतिशय अवघड असणारा भाग 8व्या अध्यायाने सांगितला. सोपं सांगता सांगता खूप अवघड आलं. आणि ते अवघड काय आलं आहे तर ब्रह्मचर्याशिवाय ब्रह्मसंस्थी येणे हे सर्वथा अशक्य आहे. आता सगळ्यांनी विचार करावा आणि ब्रह्मचर्याची उपासना करावी. विवाहितांनी काय करावं? त्यांनी लक्ष्मणाला गुरु करावं. विचार नावाचं एक इतकं काही असं सक्षम असणारं समर्थ शस्त्र ईश्वराने कृपावंत होऊन आपल्याला दिलं आहे. आणि म्हणून हे शस्त्र ज्याने हाती धरलं, असंग शस्त्रेण दृढेन चित्वा, तो ब्रह्मचर्य सांभाळू शकतो. हे शस्त्र ज्याच्या हातात आलं त्याला तो कोणत्याही आश्रमाचा असो, कोणत्याही वर्णाचा असो, प्रापंचिक दृष्ट्या कोणत्याही स्तरावर असो, त्याचा भौतिक स्वभाव, परिस्थिती कोणतीही असो, असंग शस्त्र ज्याच्या हाती आलं आहे त्याला ब्रह्मचर्याचं पालन केव्हाही करता येईल. आणि म्हणून काही मोठं नाराज व्हायचं, खिन्न व्हायचं काही कारण नाही. परमार्थ खिन्नतेतून बाहेर काढण्यासाठी आहे. आणि म्हणून त्याचं साधन सुद्धा कधीही खिन्न करणारं नाही. आनंदरूप परमात्म्याचा लाभ आनंदरूप साधनाने होतो.
आपण विचार सोडून साधन भजतो म्हणून दुःख आहे. विचार हेच आनंददायी साधन आहे. याचा ज्याने अवलंब केला त्याला प्रगतीच्या कोणत्याही टप्प्यात खिन्नतेचं कारण नाही. मोठा आश्वासक असा परमार्थ आहे. श्रुती फारच आश्वासक आहे. म्हणून या श्रुतीला सोडून कधी जगू नका. अत्यंत आश्वासक आहे कोणत्याही पातळीवर. एखादा फार सत्स्वभावी जो डॉक्टर असतो ना, तो रोग्याला सतत आश्वस्त करीत असतो. डॉक्टर, आता माझं काही खरं नाही. अरे कसं खरं नाही तुझं? तुझं हृदय चांगलं आहे, तुझं पचन चांगलं आहे, तुझी समज चांगली आहे, फक्त पोटच दुखतंय ना, काय बिघडलं? शरीराचा एक अवयव पोट आहे, सगळे अवयव चांगले आहेत ना तुझे. डॉक्टर नेहमी आश्वासक बोलतो. डॉक्टर लोक हे कुठून शिकले? त्या श्रुतीपासून. ही ह्या भवरोग्याला प्रत्येक वेळी आश्वासनच देते आहे. म्हणून असंग शस्त्र धारण करावं. ब्रह्मचर्याचा अत्यंत अवघड भाग आहे. विवाह न झालेल्यांनाही ब्रह्मचर्य अवघड आहे, विवाहितांना अवघड आहे, वानप्रस्थांना अवघड आहे, कोणालाही अवघडच आहे. पण वैचारिक दृष्टीने ज्याने असंग होण्याचा एकदा निर्णय घेतला आणि तिथे विचाराने दृढ राहू शकला आहे, त्याच्या कोणत्याही आश्रमात ब्रह्मचर्याचा अभ्यास आहे. मी काही यावर फार बोलावं असा माझा अधिकार पोहोचत नाही. पण ब्रह्मचर्याशिवाय ब्रह्मप्राप्ती नाही हा अबाधित नियम लक्षात ठेवून घ्यावा. ह्या नियमाचं विस्मरण झालं तर ब्रह्माभ्यास बिघडून जातो. आणि म्हणून ब्रह्मचर्याचं अत्यंत पुरस्कार करून प्रतिपादन करण्याचं काम श्रुतीने इथे केलेलं आहे. ब्रह्मवेत्याने ब्रह्मचर्याचे यत्नपूर्वक रक्षण करावं. जो व्रतस्थ असा नैष्ठिक ब्रह्मचारी आहे त्याला 8 व्रते सांगितली आहेत. आता मी सांगत नाही, पुष्कळ ठिकाणी ते वाचायला उपलब्ध होतील. पालन करावं त्या व्रतांचं. 8 व्रते आहेत ब्रह्मचर्यासाठी. 8ही व्रतांचा वापर करावा आणि याप्रमाणे ब्रह्मचर्याचं यत्नपूर्वक रक्षण करावं. त्या यत्नपूर्वक रक्षण केलं असताना या साधकाला ब्रह्मप्राप्तीचा लाभ होतो. ब्रह्मचर्याचा पुरस्कार करणारी आता कथा आली आहे. माझं मगाशी पहिल्या प्रवचनात प्रास्ताविक झालं आहे. माझ्या नावाचा उल्लेख झाला नसला तरी रोख माझ्याकडेच होता. मी कथा फार चांगली रंगवते असं ते वर्णन होतं आणि ते मला फार सोपं आहे कथा रंगवणे. मी पेंटरची मुलगी आहे म्हणून मी माझ्या जन्माबरोबरच रंग आणि ब्रश घेऊन आले आहे. आता ते रंग भरताना थोडी कुठे चूक जर होत असेल तर तो माझ्या क्षमतेतला दोष आहे. माझ्या पित्याने मला ते खूप दिलंय आणि तेवढा वापर करण्याचं बळ माझ्या ठिकाणी कमी आहे. हा माझ्या प्रारब्धाचा दोष आहे. पण त्या साह्याने काय रंगवता येईल गोष्ट बघू. पण आता एक विनंती करते, मी कशीही सांगितली तरी आपण म्हणा चांगली रंगली. आणि आपण ते नक्की म्हणू शकाल. माझ्याविषयी आपला लोभ जर खूप अत्युच्च पातळीवर असेल ना तर वेडं वाकडं सुद्धा सुंदर दिसेल. कथा आहे इंद्र विरोचन आणि प्रजापती विधाता यांची. इंद्र हा देवांचा नेता आहे, विरोचन हा दैत्यांचा नेता आहे. या दोघांनीही कोणाच्या तरी प्रवचनात, कदाचित माझ्याच प्रवचनात ऐकलं. काय ऐकलं की आत्मलाभ झाला असताना सर्व सुखांचा लाभ आहे, सर्व शक्तींचा लाभ आहे, संपूर्ण पूर्णता त्यात आहे असं प्रवचनात ऐकलं. आणि इंद्र विरोचन यांना इच्छा झाली की तो आत्मलाभ आपण करून घ्यावा. आणि म्हणून जीवाचा जो परमगुरु शिव म्हणजे प्रजापती, या प्रजापती पाशी हे येऊन पोहोचले. जसा त्या जाऊन पोहोचल्यावर
विचारण्याचा समारंभ असतो तसा त्यांनी समारंभ विधीपूर्वक केला. आणि आम्हाला आत्मोपदेश आपण करावा म्हणजे आम्ही पूर्ण होऊ, सर्व सुखी होऊ. तेव्हा आमची एवढी जिज्ञासा आपण आता कृपया पूर्ण करावी. दोघं शरण आले. दोघांकडे प्रजापतीने पाहिलं. इच्छा चांगली आहे यांची, पण मी इच्छा पूर्ती करीन यांची, यांना त्या सुखाचं साधन सांगेन, सुख देईन यांना, पण यांची ग्राहिकता आज क्षम झालेली नाही, हे घेऊ शकणार नाही. ठीक आहे, यथासमय सांगेन, तोपर्यंत तुम्ही माझ्या इथेच ब्रह्मचर्यामध्ये वास्तव्य करून असा ब्रह्मचर्य स्थित व्हा. आणि ब्रह्मचर्याचं पालन करणे हे पूर्व साधन बघा, त्याशिवाय मी हे नाही सांगणार. ते तेवढ्यात जिज्ञासेनेच आले होते. आणि म्हणून आता प्रजापती म्हणजे श्री गुरु जे म्हणतील ते करायला त्यांची तयारी झालेली होती. थांबले. किती वर्षेपर्यंत ब्रह्मचर्यात असायचं आहे? 32 वर्षे. त्यांना कोणी विचारलं नाही उर्मिलेचं कसं झालं असेल. ते सर्व प्रपंच विसरून आपल्या श्री गुरूंच्या तिथेच ब्रह्मचर्य वास करून राहिले आहेत. ब्रह्मचार्याच्या सर्व व्रतांचं पालन करतायत. आणि जे त्या कालात करणीय आहे असं प्राथमिक स्वरूपाचं ब्रह्मचिंतनही ते करतायत. याप्रमाणे राहिले. 32 वर्ष इथे राहा. त्यानंतर सांगतो. 32 वर्षे संपली. 32 वर्षानंतर प्रजापतीशी यांचा पुन्हा संवाद घडला. आणि ब्रह्मदेवाने त्यांना स्वतःलाच पहा म्हणून सांगितलं. कशा पद्धतीने पाहायचं? ही पहिली स्थिती आहे, स्वतःला पाहायला सांगितलं ही. आणि या वेळेला जो बोध केला तो विश्वाचा बोध. विश्व शब्दाचा अर्थ जागृत अवस्थेमध्ये जो जीव त्याला विश्व म्हणतात. विश्वाचा सगळा भान तो नोंदवीत असतो. बाह्य सृष्टीचं संपूर्ण आकलन तो जागृत अवस्थेत करीत असतो. बाह्य विश्वाशी त्याचा संबंध प्रस्थापित असतो. त्या अवस्थेमध्ये जीवाला विश्व म्हणतात. म्हणून देहाला ग्रहण करीत असतो आणि देह संबंधियांना ग्रहण करीत असतो. बाह्य स्थूल सृष्टीचं आकलन तो करीत असतो. ह्या विश्व ही जी जीवाची दशा त्याचा याने प्रथम बोध केला. आणि म्हणून देहाशी अखंड संबंधित हा विश्व. म्हणून स्वतःला पाहायला सांगितलं. तेव्हा याच भूमिकेवर असणाऱ्यांना देहाशिवाय स्वतः माहीतच नव्हता. आणि म्हणून ते स्वतःला पाहायचं. आम्हाला कुठे पाहावं? आणि म्हणून त्याला एखाद्या जलाशयापाशी पाठवलं आणि त्या जलाशयात तुम्हाला पहा म्हटलं. जलाशयात तुम्हाला पहा म्हटल्यावर हे दोघं जण सोबतीनेच एका तळ्यावर गेले. आणि तळ्यामध्ये ते स्वतःला असं पाहतायत वाकून डोकावून. काय दिसतं पाण्यात? आपल्याला अनुभव आहे, आपलं प्रतिबिंब. ते त्यांनी प्रतिबिंब पाहिलं. 2दा पाहायला सांगितलं. एकदा आत्ता जसे साधे कपडे घातलेले, अलंकार नसलेले अशी तुमची दशा आहे, या दशेत तुम्हाला बघा. थोड्या वेळाने अलंकार उत्तम वस्त्रे धारण करून जा आणि पहा सांगितलं. त्यांनी 2दा प्रतिबिंब पाहिलं. अलंकृत दिसतंय, उत्तम प्रकारचे वस्त्र त्यात दिसतायत. माझ्यासारखाच मी दिसतो आहे. पाहिलं, प्रजापतीपाशी आले. माझ्यासारखाच मी मला दिसलो. विरोचनाने म्हटलं, इंद्रानेही म्हटलं. तसेच अलंकार दिसले, तशी वस्त्रे दिसली, तशाच माळा गंध इत्यादी दिसलं. तसंच शरीर दिसतं. हा हात, मला माझा चेहरा जरी दिसत नसला तरी मला माझा हात दिसतोय. हा हात मी प्रतिबिंबाशिवाय बिंबरूपात पाहिला आहे, तसाच प्रतिबिंबात दिसला.
यावरून विरोचनाने निर्णय केला की मी त्या प्रतिबिंबासारखा नक्की आहे. आणि प्रजापतीने यांची पुढील परीक्षेत नेण्याची व्यवस्था पाहावी यासाठी म्हटलं, मग तेच ब्रह्म आहे, तीच आत्मवस्तू आहे. विरोचन आनंदाने नाचला की मला मी दिसलो. गुरुदेवांना वंदन केलं आणि आता मी माझ्या स्थानी परत जातो. प्रजापतीने विचार केला, हा इतकाच येऊ शकतो आहे, याच्या पुढे याची गती नाही आहे, त्याला जाऊ दिला आणि विरोचन निघून गेला. स्वतःच्या परिवारात दैत्य लोकात आला आणि दैत्यांना सगळ्यांना सांगतोय, मी मला पाहून आलो आहे, मला आत्मदर्शन झालं आहे. आणि अरे आत्मा म्हणजे हा देहच रे बाबांनो. तुम्हाला तुम्ही हे जसे हातापायांनी दिसता, हाच तो सगळा आत्मा. आणि म्हणून आत्म्यावर अखंड लक्ष ठेवा, अनुसंधान करा, म्हणजे या देहाचं उत्तम पोषण करा, असा अर्थ झाला. आणि विरोचन आणि त्याची संपूर्ण प्रजा देहात्मवादी होऊन राहिली. हल्ली सुद्धा जे कोणी देहात्मवादी असतील ते सगळे विरोचनाची प्रजा असायला हरकत नाही. विधात्याने जेव्हा तेच ब्रह्म असं वाक्य म्हटलं, तेव्हा शास्त्र श्रवण केलेल्या इंद्राने आपल्या मनात एक विचार आणला. आत्मवस्तू अविकारी आहे असं त्यात लिहिलं होतं, शब्द तसे आहेत. पण प्रतिबिंब अलंकार न घालताना जसं दिसलं, त्यापेक्षा अलंकार घातल्यावर वेगळं दिसलं. ज्या अर्थी ते वेगळं झालं त्या अर्थी त्यात परिवर्तन घडलं. पाणी स्थिर असताना प्रतिबिंब स्थिर असतंय, पण पाणी हलताना ते हलतं आहे, म्हणजे प्रतिबिंबाला विकार आहे. एक न्याय लक्षात ठेवून घेऊ आपण. उपाधी नेहमी प्रतिबिंब पक्षपाती असते. उपाधी म्हणजे ज्यात प्रतिबिंब पडतं ते. जल ही उपाधी आहे प्रतिबिंबाची, आणि जल हे प्रतिबिंबाला पक्षपात करतं, म्हणजे स्वतःचे धर्म ते प्रतिबिंबावर लादतं. म्हणून जर मळकट असं गढूळ पाणी असेल तर प्रतिबिंब गढूळ धुसर होतं. पाणी हलत असेल तर प्रतिबिंब हलताना दिसतं. फार गढूळ पाण्यात अत्यंत अस्पष्ट दिसतं. स्थिर स्वच्छ जलात ते स्थिर स्पष्ट दिसतं. म्हणून उपाधीचे जलाचे धर्म प्रतिबिंबावर सगळे आरोपित होतात, लादले जातात. आणि तो उपाधी बिंबाशी पक्षपाती नसतो. म्हणून ते जल कशाही पद्धतीचा असो, बिंब स्वमहिम्याने असतं. हे असं त्याने पुस्तकात वाचलं होतं इंद्राने. एवढ्यासाठी शास्त्र वाचून ठेवावं, ऐकून ठेवावं, वेळेवर कामाला येतं. आणि इंद्राने म्हटलं, अविकारी आत्मा असं ऐकलं होतं, पण विकारी झालेलं प्रतिबिंब पाहिलं, त्या अर्थी तो आत्मा नव्हे. पुन्हा प्रजापतीला हात जोडले, बा गुरुदेवा, असं ते विकारी आहे, माझं स्वरूप असं विकारी नाही ना, असं शास्त्र म्हणतं. मला माझं अविकारी स्वरूप पाहिजे इच्छा आहे. तो एक परीक्षा उत्तीर्ण झालेला आहे, त्याला पुढील परीक्षेपर्यंत अभ्यास घडवायचा आहे. 32 वर्षे पुन्हा ब्रह्मचार्य पालन करून राहा. इंद्र पुन्हा तसा करायला 32 वर्षे राहिला. आत्मा प्राप्त करूनच परत जाईन, भले 32 वर्षांच्या कितीही आवृत्त्या होत. बसला. पुन्हा अधिक काय वरच्या दस्तराचा अभ्यास असेल तो त्यांनी केला. त्या 32 वर्षात सर्व व्रतस्थ जीवनात राहून केला. 32 वर्षे पूर्ण झाली. पुन्हा संवाद घडला आणि या वेळेला स्वाप्निक आत्मा जो आहे त्याला तैजस म्हणतात. स्वप्न सृष्टीचा अनुभव होतो. संस्कार रूप अशी सृष्टी त्या ठिकाणी हा जीव अनुभवतो. प्रत्यक्षात नसलेल्या सृष्टीचा जिथे अनुभव होतो त्या दशेला स्वप्न दशा असं नाव आहे. आपल्याला जागृतीत दिसणारी ही सृष्टी तशीच आहे,
म्हणून सत्ता दोनच लावल्या आहेत परमार्थाने. मी त्या नाही सांगत, आपल्याला थोडासा विषय पाहायचा आहे. प्रत्यक्षात नसलेल्या सृष्टीचा जेव्हा अनुभव येतो तेव्हा त्यावेळची दशा स्वप्न दशा असते. त्याची स्वप्नासारखीच सत्ता म्हणजे प्रातिभासिक सत्ता असते. आणि हा अनुभव जीवाला येतो त्या दशेतल्या जीवाला तैजस असं नाव आहे. ही हिरण्यगर्भाची सृष्टी समष्टीसाठी आहे. स्वप्न ही सृष्टी व्यष्टी एका व्यक्तीसाठी आहे. आणि म्हणून तो स्वप्नामधला जो जीव आत्मा आहे त्याचा बोध विधात्याने इंद्राला केला. इंद्राने पुन्हा वाचलेलं होतं ते त्याला आठवलं. त्यावेळेचा सुद्धा आत्मा हा सुख दुःख भोगतो. स्वप्नात सुद्धा रडतो की नाही हो आपण कधी कधी? एखादं वाईट स्वप्न पडलं ना, त्याच्यात जर जाग आली तर आपल्या डोळ्याला पाणी आलेलं असतं. भयानक दृश्य स्वप्नात जर पाहिलं असेल तर आपल्याला जाग झाल्याबरोबर छाती धडधडते असा अनुभव येतो. प्रत्यक्षात नसलेल्या गोष्टीचाही सत्य परिणाम सत्य भोग घडायची वेळ येते. आणि म्हणून स्वप्नात सुद्धा हा जीवात्मा सुखी दुःखी होतो आहे. पण आत्मा हा असा विकारी नसल्याने सुखी दुःखी होणे बरोबर नाहीये. म्हणून ज्या स्वाप्निक आत्म्याचा मला याने आत्ता बोध केला तेही रूप माझं नव्हे. कारण मी असं वाचलंय, असं ऐकलं आहे. गुरुदेवा, पण असा हा सुखी दुःखी होणारा आत्मा मी नाही ना. मला सुख दुःख रहित असा जो निर्विकार आत्मा त्याचा बोध करा. माझं ते स्वरूप मला दाखवा. ठीक आहे, ते बघायचंय का? आणखीन 32 वर्षे ब्रह्मचर्य पालन करून अभ्यास कर. आणि इंद्र तर जिद्दीला पेटलेला आहे, ते मिळवीन आणि मगच जाईल. आणि म्हणून 32 वर्षे पुन्हा राहिला. या वेळेला सुषुप्त आत्म्याचा बोध त्याला केला गेला. सुखही नाही, दुःखही नाही, पण स्मरणरूप सुख होत हे नंतर जागृतीत त्याला फक्त आठवत आहे. ती सुख दशा ही आत्म्याची असली पाहिजेच असं इंद्राला पटलं. पण मग त्यावेळी सुखरूपतेचा काय अनुभव आहे तो काय येत नाही, तो मी का जाणीत नाही? म्हणजे त्याची जाण स्पष्ट नसण्याची तिथे काहीतरी एक विरोधी व्यवस्था असली पाहिजे. आणि तेवढी विरोधी व्यवस्था त्या ठिकाणी अविद्येची आहे. इंद्राला वाटलं नाही, प्रत्यक्ष दृढ आणि अपरिवर्तनीय, प्रत्यक्ष म्हणजे अपरोक्ष अशी ती दशा नव्हे. कारण त्याचा स्पष्ट बोध नाही मला. जागृतीमध्ये फक्त स्मरण होत आहे सुखाचं, म्हणून ती सुखरूपता नाही. जागृतीत आल्यावर पुन्हा सुख दुःख मिश्रणाला प्रारंभ होतो आहे. म्हणून तोही माझा स्पष्ट आत्मा नाही असं इंद्राला जाणवलं. तो प्रजापतीपाशी पुन्हा आला आणि पुन्हा येऊन म्हणतो की अजूनही ते सुख आहे एवढंच जाणवून गेलं, पण मला काहीतरी त्याच्यात कमी वाटतं आहे. म्हणून त्याहीपेक्षा काय वेगळं स्वरूप आहे माझं मला कळू द्या. आणि आता कृपावंत व्हा, माझी तळमळ शिगेला पोहोचते आहे. आणि प्रजापती दयावंत झाले आणि दयावंत होऊन म्हणतात आणखीन 5 वर्षे. आणि 5 वर्षे पुन्हा ब्रह्मचर्य पालन आहे. पुन्हा अधिक सूक्ष्म अभ्यास त्याने केला असणार आहे. मार्गदर्शन त्याला साक्षात होतं आणि त्यांनी 5 वर्षे व्रतस्थ जीवनासह अभ्यास केलेला आहे. पुन्हा घडलेल्या संवादामध्ये आता 3 अवस्था, 3 देह, 3 सत्ता यांच्या अतीत असणारी अवस्था रहित, देह रहित. मघाशी वचन ऐकलं आपण अथर्व शीर्षाचं, देहत्रयातीतः वगैरे या प्रकारचा जो याच्या पलीकडचा, 3च्या पलीकडचा, म्हणून 4था, म्हणून तुरीय असा 3च्या अतीत असणारा जो स्वमहिम्यातला सच्चिदानंद घन असा आत्मा, तेच इंद्राचं स्वरूप आहे. त्याचा तुरीय आत्म्याचा बोध केला.
आणि तुरीय आत्म्याचा बोध करून त्या आनंद रूपतेमध्ये हा इंद्र विलीन झाला. यथासमय इंद्रपदाकडे तो परतला आहे, पण आता कृतार्थ होऊन परतला आहे. कथेचा तात्पर्यार्थ आपण लक्षात ठेवूया. आपल्याला आपल्याही ठिकाणी 3 आत्म्यांचा सतत अनुभव येतो, पण 3ही आत्मे हे सुखदुःखाच्या मिश्रणाचा अनुभव घेणारे आहेत. आणि म्हणून सुखदुःखाचा अनुभव घेणारे जे आत्मे ते आपल्या स्वतःचं आत्मस्वरूप निश्चित नाही एवढा एक निर्णय करून घ्यावा. आणि सुखदुःखातीत केवळ असं आत्मरूप आनंद रूप, केवळ जे ज्ञानरूप, केवळ जे सत्ता रूप हेच माझं स्वरूप आहे हे कळेपर्यंत जिद्द सोडायची नाही. 101 वर्षेपर्यंत इंद्राने अभ्यास केलाय. आपण गुरु केलेला तर अजून वर्षही झालं नाही. आणि तुरीय आत्म्याची आकांक्षा आहे ती असावी, इंद्रासारखीच असावी. पण गुरुदेवांनी अजून तर तुरीय आत्म्याचा बोध केला नसेल तर वाट पाहावी. प्रतीक्षा हे एक साधनच आहे, कारण प्रतीक्षेमध्ये कसपणाला लागतो. आपल्या इच्छेची तीव्रता ही प्रतीक्षेतच पूर्ण होते. ही परीक्षा झाल्याशिवाय गुरु काय देणार आहेत आपल्याला? माकडाच्या हाती कोलीत देत नाहीत, ते विध्वंस करून सोडित. आणि म्हणून प्रतीक्षा हेही एक साधनच मानावं. आणि कितीही वर्ष असो, चिंचेच्या झाडाला जेवढी पाने ना इतक्या वर्षानंतर, इतक्या जन्मानंतर त्यांनी म्हटलं तरी व्रतस्थ जीवनाचा अभ्यास चालू ठेवावा अशी गोष्ट सुचवते. हा मंद अधिकाऱ्यासाठी आहे बरं का हे सगळं. म्हणजे काय, इतका दीर्घकाल मंद अधिकाऱ्याला पात्रता येण्याला लागतो आणि त्याचं धैर्य आपल्याला पुरेसं असावं, ते पुरावं म्हणून देव नेत्याची गोष्ट आपल्याला सांगितली आहे. गोष्टीमध्ये तात्पर्य नाही, तात्पर्य आहे मंद अधिकाऱ्याला अभ्यास करण्यासाठी दीर्घ अभ्यास लागतो. पण दीर्घ अभ्यास असला तरी शेवटी त्यात सुखवस्तूची प्राप्ती आहे असं सांगितलं आहे. आणि ही कथा इंद्रविरोचनाची आपल्याला धैर्य देणारी अशा प्रकारची आहे. ज्योतिस्वरूप आत्मरूप जाणल्या वाचून कृतार्थता नाही, ते जाणण्यासाठी चित्तशुद्धीची आवश्यकता आहे. आणि जिज्ञासूने ब्रह्मचर्य पालन त्यासाठी करावं असा निष्कर्ष ह्या कथेतून आपण ऐकला. समारोपीय भाग या अध्यायामधला जो सांगितला आहे त्यामध्ये जप ध्यान यासाठी एका मंत्राचा उल्लेख केला आहे. मंत्र या पुस्तिकेमध्ये छापलेला आहे. शामाच्छबलम प्रपद्ये शबलाच्छामम प्रपद्ये. ह्या मंत्राचा जप सांगितलेला आहे. ह्या जपाने आपल्याला काय होणार आहे, ह्या मंत्राच्या जपाने काय होईल तर आपल्याला ब्रह्माभ्यासाची पात्रता प्राप्त होईल. ह्या मंत्राचा उल्लेख जपासाठी केला आहे. ज्या मंत्राचा जप म्हणून विधी सांगितला आहे त्या मंत्राची देवता त्या ठिकाणी ध्यानाचा विषय असते. आणि म्हणून मंत्र जेव्हा सांगितला जातो तेव्हा जप आणि ध्यान या दोन्हीचाही उपदेश असतो. याप्रमाणे या ठिकाणी जप आणि ध्यान हे सुचवलेलं आहे. नामरूपांचा निर्वाह करणारा कोण आहे तर तो नामरूपातीत आहे. तो सर्व जीवांच्या ठिकाणी प्रत्येगात्मा म्हणून उपस्थित आहे. प्रत्येगात्मा म्हणजे काय याचा उहापोह ओळख परिचय ह्याच पुस्तिकेत अन्यत्र केलेला आहे. म्हणून प्रत्येगात्मा शब्द आपण तिथून एकदा वाचून घ्यावा. आपलं आत्मस्वरूप आकाशासम सर्वत्र व्यापक असं आहे. म्हणजे आकाशा इतकं व्यापक आहे तितकं तर आहेच, ते त्याहून अधिक व्यापक आहे. आकाशालाही व्यापणारं आपलं स्वरूप आहे. इतके आपण मोठे आहोत. याची अनुभूती खरंच येते का हो? तू का आकाशा एवढा येते. एकाला जरी अनुभूती आली तर ती सर्वांना येऊ शकते असा सिद्धांत आहे.
आणि म्हणून आपल्यालाही आकाशा एवढं होता येईल, गगना एवढं मोठं हे ब्रह्मस्वरूप आहे. तेवढे मोठे असणारे आपण का म्हणून संकोचात जगायचं? म्हणून व्यापक असा एक आयाम आपल्या जीवनाला प्राप्त करून देण्यासाठी नेहमी मोठ्या वस्तूचा विचार करावा. आणि म्हणून जसं ध्यान लागेल, जसा ध्यान विषय असेल तसं तसं आपण ध्येयरूप होत राहतो. म्हणून आत्मचिंतन, आत्मध्यान करावं. आत्म्या एवढं मोठं आपण होऊ, मग तुकोबांचा तो उद्गार आपल्या मुखी सुद्धा शोभायला लागेल. तेव्हा तुका आकाशा एवढा नव्हे, आता मी आकाशा एवढा, असं ते व्यापक आहे, अलिप्त आहे, असंग आहे. हे आकाशामध्ये असलेले धर्म त्याच्या जनकाचे म्हणजे ब्रह्मवस्तूचे आहेत. त्या आकाशाच्या जवळात जवळ उपमा देऊन उपयोग करता येतो, म्हणून आकाश शब्द वापरलेला आहे. यानंतर अत्यंत अध्यायाच्या अंती विद्या, ब्रह्मविद्येचा संप्रदाय सांगितला आहे. संप्रदाय म्हणजे जलप्रदाय माहित आहे ना, महाराष्ट्राची जलप्रदाय योजना. जलप्रदाय, जल एका ठिकाणी आहे आणि पाणी पिणारे वा वापरणारे दुसऱ्या ठिकाणी राहतात. जलाच्या संचयापासून वापर करणाऱ्यापर्यंत जल पोहोचवणे म्हणजे याचं दान तिथपर्यंत होणे, ह्या व्यवस्थेला प्रदाय म्हणतात. एका ठिकाणी असलेली वस्तू दुसऱ्यांच्या उपयोगाकरता तिथेच उपलब्ध होईल, ही जी व्यवस्था त्याला प्रदाय असं नाव आहे. संप्रदाय म्हणजे काय? सम्यक वस्तू एका ठिकाणी प्रकट आहे, ती दुसऱ्या ठिकाणी प्रकट करून देण्याची जी व्यवस्था त्याला संप्रदाय म्हणतात. आत्ता ब्रह्मविद्या गुरूंच्या ठिकाणी प्रकट आहे, पण शिष्याच्या ठिकाणी अजून प्रकट नाही. आणि म्हणून या गुरुने स्वतःच्या ठिकाणचं प्राकट्य त्याच्या ठिकाणी प्रकट करून देणे, उपलब्ध करून देणे, याला संप्रदाय म्हणतात. मध्ये सम्यक, सम्यक हे लक्षण ब्रह्मवस्तूचं आहे. म्हणून ब्रह्मविद्या एका ठिकाणाहून म्हणजे गुरुपासून शिष्यापर्यंत संक्रमित होण्याची जी व्यवस्था त्याला संप्रदाय म्हणतात. आणि हल्ली आपण सर्वजण सांप्रदायिकतेला नावं ठेवायला निघालो आहोत. मी काल परवापासून म्हणते आहे, वेदबाह्य वर्तन आपण फार करतो. संप्रदायाच्या पुढे, परंपरेच्या पुढे माथा नेहमी तो झुकवलेला पाहिजे. हा संप्रदाय आहे, एका ठिकाणाहून दुसरीकडे. त्याची व्यवस्था कशी असेल ती प्रत्येक गुरु करील तशी असेल. म्हणून हा संप्रदाय काय पद्धतीने पुढे चालतो माहित नाही, पण विद्या मात्र इथून तिथपर्यंत जाऊन ब्रह्मवस्तू तिथे प्रकट होऊन जाते. कोणी माथ्याला स्पर्श करून संप्रदाय करील, कोणी मंत्र जपाला सांगून करील, कोणी कानात काही बोलून करील, कोणी त्याच्या शरीराला कुठेही हात लावून करील, कोणी स्मरण करून करील. गुरुचं दर्शन, गुरूंचं स्मरण, गुरुच्या पदाला स्पर्श, गुरुनी आपलं केलेलं स्मरण, हे संप्रदायातले विधी आहेत. यातला कोणताही त्यांनी वापरला तरी काही अडचण नाही. इथलं प्राकट्य तिथे प्रकट होतं. शेवटी संप्रदायाचा जो विधी भगवान कृष्णाने अर्जुनासाठी केलाय, ते हृदया हृदय मिळाले, ये हृदयीचे ते हृदयी घातले. आणि म्हणून ज्ञानोबांनी त्याचं स्पष्टार्थ सांगताना भगवान कृष्णाने अर्जुनाला आलिंगन दिलं आहे. आलिंगनाचा त्यांनी अर्थ सांगितलाय. ह्या हृदयात जी ब्रह्मवस्तू आत्ता प्रकट आहे ती त्या हृदयात करवली गेली. संप्रदाय, तो संप्रदाय इथे सांगितला आहे. प्रजापतीपाशी स्पष्टार्थ आहे ह्या ब्रह्मवस्तूचा. ती ब्रह्मवस्तूपासूनच, ईश्वरापासून प्रजापतीला म्हणजे ब्रह्मदेवाला ब्रह्मबोध झाला. ब्रह्मदेवाने स्वतःचा जो मानसपुत्र कश्यप प्रजापती आहे, त्या कश्यपाला ही विद्या दिली.
कश्यपाने ती स्वपुत्राला म्हणजे मनूला दिली आणि मनूने स्वतःची जी प्रजा संपूर्ण ज्यांना मानव म्हणतात त्यांच्यापर्यंत प्रसृत केली. हा संप्रदाय आहे. त्यांनी सर्व मानवांच्या साठी प्रसृत केली तरी मनूवर आरोप आहे. त्या मनूने सर्व मानवांच्या साठी ब्रह्मविद्या प्रसृत केली. प्रसृत त्याने जरूर केली पण सर्व ठिकाणी प्रकट नाही झाली. आत्ता सूर्याचं ऊन सगळीकडे पसरलेलं आहे पण तिथे जो काचेचा तुकडा असेल ना त्याला तेवढं ग्रहण करता आलं म्हणून तो सूर्याप्रमाणे लख्ख आहे. मातीचं ढेकूळ आहे तिथे तेवढं त्याला ऊन मिळालंच आहे. सूर्याने प्रकाश प्रसृतच केलाय पण त्या ढेकात अजून ते प्रकट होत नाहीये. अशुद्ध मालिन्य. शुद्ध चित्त प्रजा जेवढी होती मनूच्या समोर त्यांच्या ठिकाणी ते प्रकट झालं आणि मलिन चित्ताच्या ठिकाणी त्याचं प्रकटीकरण झालेलं नव्हतं पण मनूने ब्रह्मविद्या आपल्या प्रजेसाठी प्रकट केली. मग त्या मलिन चित्तातही प्रकट करण्याकरता मनूने काही काही लोकांना नेमलं. ज्यांना नेमलं तेच आपले व्यक्तिगत प्राप्त झालेले सद्गुरू आहेत. हे मनूने नेमलेले आहेत. हे मनूचे सगळे प्रतिनिधी आहेत. ब्रह्मविद्येचा हा संप्रदाय आहे. म्हणून संप्रदायाशिवाय आलेली विद्या आपल्याला कृतार्थ करीत नाही. संप्रदायाशिवाय गुरुमुखाशिवाय जर विद्या आपल्यापर्यंत पोहोचली असेल तर आपण पाखंडी होतो. पण संप्रदायातून गुरुमुखाने आलेली विद्या आपल्याला कृतार्थ करून सोडते. एवढं बोलून ह्या श्रुती माऊलीने छांदोग्य उपनिषदाचा 8वा अध्याय पूर्ण केला आहे. संपूर्ण उपनिषदाचा आपल्याला आता परिचय झालेला आहे. ब्रह्मविद्या लाभ होऊन आपण कृतार्थ व्हावं ह्या एकाच ध्येयासाठी हे उपनिषद आहे. याचा संपूर्ण विस्तारशः अत्यंत मार्मिकपणे खूप खुलासा अध्याय 6व्यामध्ये आहे. तो ज्ञानपर असा अध्याय आहे आणि या ज्ञानपर अभ्यासाच्या 6व्या अध्यायाचा विस्तारशः वा सखोल अभ्यास आपण दुपारच्या प्रवचनांपासून आता प्रारंभ करणार आहोत. तेव्हा या परिचयाने आणि 5 अध्यायातील उपासना कांडाने आपण आता दुपारपर्यंत सगळे अधिकारी झालेले असणार आहोत. इथून पुढे अध्यारोप आणि अपवाद जोडीने चालतील. आतापर्यंत आपण अमुक्त दशेत आहोत तोपर्यंत अध्यारोप सत्तेतच आहोत. त्या सत्तेतच आपलं साधन असणार आहे. साधनाचा प्रांतच अध्यारोपाचा आहे. साधन जेव्हा संपेल तेव्हा अध्यारोपाचा प्रांत संपलेला असेल. प्रसिद्ध वचन आहे ते दृष्टांत रूप वचन. एक मनुष्य तळ्यात पडलाय पाण्यात मध्यभागाशी आहे. नावेतून पडला पालथा नाव गेली बुडून. याला काठावर यायचंय जमिनीवर यायचंय. पाण्यात पडलेल्या या माणसाचा जमिनीवर येण्याचा मार्ग पाण्यातूनच असतो आणि जेव्हा पाणी संपतं तेव्हा जमिनीवर असतो जेव्हा जमिनीवर असतो तेव्हा पाणी संपलेलं असतं. आणि म्हणून जोपर्यंत साधकत्व आहे तोपर्यंत आपण अध्यारोपातच आहोत. आपलं साधकत्व संपेल तेव्हा अध्यारोप संपलेला असेल आणि अध्यारोप संपलेला असेल तेव्हा आपण सिद्ध असू. 6वा अध्याय आपल्याला पाण्यातून जमिनीवर आणणार आहे. अध्यारोपातून अपवादात मिळणार आहे. मोठ्या समर्पक आणि अधिकारी वाणीने आपण हा अपवाद समजवून घेऊ पुढच्या म्हणजे या 6व्या अध्यायामध्ये. असं एक स्वतःलाच मी आश्वस्त करते. आपण स्वतःला आश्वस्त करा यासाठी आपण या ठिकाणी थांबू. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव. विठ्ठल 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 विठ्ठल. जय जय रघुवीर समर्थ.